स्टार्ट परिच्छेद. वस्त्रोद्योग क्षेत्रात मागील काही दशकात अनेक बदल झालेले आहेत आणि आता तंत्रज्ञान क्षेत्रात झालेल्या क्रांतीमुळे वस्त्रोद्योग क्षेत्र पण झपाट्याने बदलत आहे. तंतूपासून तयार कापड निर्मितीच्या उत्पादन साखळीमध्ये भारत जगात अग्रेसर आहे. वस्त्रोद्योग क्षेत्राची सकल घरेलू उत्पादन, औद्योगिक उत्पादन, रोजगार निर्मिती, निर्यात तथा राष्ट्रीय अर्थव्यवस्थेमध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका आहे. कापड निर्मितीमध्ये भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर असून घरगुती तथा तांत्रिक उत्पादनाचा समावेश असलेल्या कापडाचा 5वा सर्वात मोठा निर्यातदार देश आहे. भारताच्या सकल घरेलू उत्पादनामध्ये वस्त्रोद्योगाचा वाटा 2.3% इतका आहे. त्याचबरोबर औद्योगिक उत्पादनात 13% आणि निर्यातीत 12% इतका हिस्सा आहे. देशातील रोजगार निर्मितीमध्ये शेतीनंतर वस्त्रोद्योगाचा सर्वात मोठा वाटा असून अंदाजे 45 दशलक्ष लोक या क्षेत्रात थेट गुंतलेले आहेत. यात मोठ्या संख्येने महिला आणि ग्रामीण लोकसंख्येचा समावेश आहे. भारताच्या वस्त्रोद्योग क्षेत्राच्या उल्लेखनीय विकासगाथेत महाराष्ट्राचा महत्त्वाचा वाटा आहे. महाराष्ट्र राज्याच्या अर्थव्यवस्थेत पण वस्त्रोद्योग क्षेत्राची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे, कारण की वस्त्रोद्योग शेती खालोखाल दुसऱ्या क्रमांकाचे रोजगार निर्माण करणारे क्षेत्र आहे. परिच्छेद. महाराष्ट्र राज्य देशाच्या एकूण वस्त्रोद्योग उत्पादनात 10.4% आणि एकूण रोजगारापैकी 10.2% योगदान देत आहे. या व्यतिरिक्त राज्यात 272 दशलक्ष किलो सुताचे उत्पादन होते, जे भारताच्या एकूण सुताच्या उत्पादनाच्या 12% आहे. राज्यात पुरेशा प्रमाणात वीज, कुशल मनुष्यबळ, मुबलक कापूस उत्पादन तसेच दळणवळणाची साधने म्हणून रेल्वे, रस्ते व बंदरे यांच्या पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. राज्यातील उत्पादित कापूस, लोकर, रेशीम, हातमागासह संपूर्ण वस्त्रोद्योग मूल्य साखळीचे उत्पादन बळकट करणे हे या धोरणाचे उद्देश आहे. दीर्घकालीन दृष्टिकोनातून प्रक्रिया अधिक शाश्वत कशी करता येतील यावर लक्ष केंद्रित करून पुरवठा साखळी मजबूत करणे हे या धोरणाचे उद्दिष्ट आहे. हे धोरण संशोधन आणि कौशल्य विकासावर अधिक भर देते आणि महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन देते. राज्याच्या उत्पादित होणाऱ्या कापसापैकी 80% कापसावर राज्यातच प्रक्रिया करण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे. अपारंपरिक रेशीम उत्पादनात सुद्धा महाराष्ट्र राज्य देशात आघाडीवर आहे. राज्यातील पारंपरिक वस्त्रोद्योग क्षेत्राची एक वेगळी ओळख असून या क्षेत्रातील उत्पादनांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मानाचे स्थान आहे. राज्याच्या वस्त्रोद्योगाच्या वाढीस चालना देण्यासाठी आणि वस्त्रोद्योगाला आवश्यक त्या उपाययोजनांसह हातभार लावण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सन 2018 मध्ये वस्त्रोद्योग धोरण 2018-2023 जाहीर केले होते. या धोरणात कापूस उत्पादक भागात वस्त्रोद्योगाच्या विकासावर विशेष भर देण्यात आला आहे. खरेदी, साठवणूक आणि प्रक्रियेसाठी जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण करून राज्याने कापसाची प्रक्रिया करण्याची क्षमता वाढवून लागवडीत वाढ केली आहे. स्टॉप.